नमस्कार शेतकरी बांधवांनो, साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत। गेल्या 2 दिवसाचा आपण अंदाज दिला होता, त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही त्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या काही गावांमध्ये रिमझिम हलके थेंब अशा प्रकारचा पाऊस दिसून आला आणि बऱ्याच गावांना अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षा आहे। आज आणि उद्या या भागात रिमझिम हलका पाऊस येण्याची दाट शक्यता वातावरण तसं बनलेलं आहे। स्थानिक वातावरण निर्मिती होत आहे। आज आणि उद्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या काही भागामध्ये अजून सुद्धा पाऊस नाही, त्या भागात या 2 दिवसात रिमझिम हलका पाऊस दिसून येईल। महाराष्ट्राच्या पूर्व भागात, दक्षिण तसेच पश्चिम महाराष्ट्राचा काही उत्तर भाग मुसळधार पाऊस आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात अजून सुद्धा पाऊस नाही। या भागात आज आणि उद्या पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता। आजपर्यंत पाऊस कुठे नव्हता। सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या काही तालुक्यात, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यात, बऱ्याच गावांमध्ये पाऊस नव्हता। या तालुक्यातील गावांमध्ये आज आणि उद्या 2 दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येईल। सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमंकाळ, जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात पाऊस नव्हता। या तालुक्यात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला दिसून येईल। सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, अक्कलकोट, माळशिरस, बार्शी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता। तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या भागात सुद्धा आज काही ठिकाणी हलका, काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता। आपण अंदाज पाऊस पडतो या ठिकाणचा देत नसून पाऊस पडत नाही या ठिकाणचा देत असतो। त्यामुळे वातावरणातील बदलामुळे पावसाचा अंदाज मागे पुढे होऊ शकत असतो। त्यानुसार आपल्या पिकाचा, आपल्या शेतीचा आपण अंदाज बांधावा, योग्य ती काळजी घ्यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत, जय बळीराजा।